माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे शिवसेनेचे स्टार प्रचारक किरण माने, डॉक्टर भारत पाटणकर, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलराव माने, शहाजीराव क्षीरसागर, कांतीलाल पाटील तात्या, चंद्रकांत जाधव आप्पा, सीएम पाटील, जितेंद्र पवार, देवराज दादा पाटील, रामभाऊ जगदाळे, मानसीराव जगदाळे, प्रकाशराव घोरपडे, माजी सभापती प्रणव ताटे, पैलवान संतोष वेताळ, आनंदराव कोरे, संभाराव गायकवाड, अशोकराव पवार, भानदास भोसले, दिलीप कदमआबा, भरत देशमुख, ॲडव्होकेट धैर्यशील पाटील, चांदबाई अत्तार, मोहनराव जाधव सर, प्रशांत यादव, किरण भोसले, शिवसेनेचे रहमतपूरचे नेते जितेंद्र भोसले, ऋषिकेश ताटेक, मनोहर साळुंके भाऊ, धीरज नांदेकर, प्रसाद खोले, सर्व या ठिकाणी उपस्थित. कारण वेळ बराच झालेला आहे आणि आपले नेते आदरणीय पवार साहेब आणि पावसाचं एक वेगळं नातं आहे. हा पाऊस, पवार साहेब पश्चिम महाराष्ट्रात दौऱ्यावर आले आणि ज्या पावसाची आपण सातत्याने वाट बघतो तो पाऊस सर्व पश्चिम महाराष्ट्रामध्ये पडला आणि त्यामुळं सभेला आपल्याला थोडा वेळ होतोय. पवार साहेब या ठिकाणी येण्यासाठी बाय रोड निघालेले आहेत आणि दरम्यानच्या काळामध्ये अनेकांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. उद्याच्या 20 तारखेची निवडणूक ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, आप यांच्या माध्यमातून जाते आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना मला आपण सर्वांनी सहकार्य केलं. विशेषतः या मतदारसंघामधल्या सर्व नेत्यांनी सहकार्य केलं आणि माझ्या एकट्या नावाची शिफारस पक्षाकडे करण्यात आली आणि हे करत असताना माझ्यावर आदरणीय पवार साहेबांनी विश्वास व्यक्त केला. मला ही उमेदवारी या ठिकाणी जाहीर केली. याबद्दल या कराड उत्तर मधल्या सर्व जनतेचे अतिशय मनापासून मी आभार मानतो. दुसरं एका गोष्टीचा मला अभिमान आहे की 2 जुलै 23 रोजी या राज्यामध्ये शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार यांच्याबरोबर अजितदादा आणि त्यांचे सहकारी गेले आणि त्यांचा शपथविधी झाला. तो शपथविधी त्या ठिकाणी होत असताना मला आदरणीय पवार साहेबांचा फोन आला. मला म्हणले काय करताय? तर मी म्हणलं मी टीव्ही बघतोय. तर साहेब सहजपणे म्हणले काही चिंता करू नका, उद्या महाराष्ट्र आपण पुन्हा उभा करू. ज्या लोकांना स्वतः इतकी सत्ता पद दिली ही माणसं गेल्यानंतर सुद्धा स्थितप्रज्ञ असे पवार साहेब राहिले. मला सांगितलं की उद्या मी सातारला रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला येतोय 11:30 वाजता. त्याच्याऐवजी मी त्या ठिकाणी 10 वाजता करायला येतो, तुम्ही मीडिया पुढे जाऊन सांगा. आणि त्याप्रमाणे मीडियाला सांगितलं की पवार साहेब उद्या 10 वाजता येत आहेत. सर्व कार्यकर्ते 3 तारखेला आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहिलात आणि मला अभिमान आहे. मी हा निर्णय घेत असताना आदरणीय चव्हाण साहेबांचा आदर्श नजरेपुढे ठेवला आणि त्या ठिकाणी हा निर्णय घेतला की पवार साहेबांच्यावर राहायचं. आणि हे होत असताना आपण सर्वांनी त्याला पाठिंबा दिला आणि महाराष्ट्रामध्ये एक मेसेज गेला की पवार साहेब कराडला आल्यानंतर तरुणांची संख्या किती आहे, ज्येष्ठांची संख्या किती आहे, महिलांची संख्या किती आहे आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये राजकीय घडामोडीला सुरुवात झाली. मला काही नेत्यांचे फोन आले की बाळासाहेब तुम्ही विचार करा, आपण चांगल्या प्रकारचं करू. मी त्यांना सांगितले की मला हे शक्य होणार नाही. पुन्हा म्हटले एकदा भेटून तर जावा. म्हटलं भेटणंही बरोबर नाही. बराचसा आग्रह झाला. मी त्यांना सांगितलं की आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना पी.डी. पाटील साहेबांनी शेवटपर्यंत साथ दिली आणि मीही ठरवलंय की पवार साहेबांना शेवटपर्यंत साथ द्यायची. सत्ता येते जाते परंतु हा विचार जेवण ठेवला पाहिजे. ज्या काँग्रेसच्या विचारातून या देशाला स्वातंत्र्य मिळालं, खऱ्या अर्थानं देशाची प्रगती झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि या संविधानाच्या आधारे हे काम चालू आहे. या संविधानाप्रती असणारं प्रेम आणि संविधानाच्या माध्यमातून झालेलं काम
यासाठी त्या ठिकाणी मी तो निर्णय घेतला आणि मतदारसंघातल्या सर्वांनी मला सहकार्य दिलं. एकही व्यक्ती त्या ठिकाणी कुठे गेली नाही. याबद्दल सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो. त्यांना मानाचा मुजरा या ठिकाणी करतो. मला 19 सालच्या निवडणुकीनंतर आदरणीय पवार साहेबांनी राज्याचं सहकार व पणन विभागाची जबाबदारी दिली. या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून सुद्धा काम करायची संधी मला दिली आणि 1.5-2 महिन्यामध्ये कोरोनासारखा त्या ठिकाणी आजार आला आणि त्यामुळं आपल्यामधले अनेक सहकारी आपले नातेवाईक आपल्याला सोडून गेले. 1.5 वर्ष शासनाचं काम फक्त आरोग्यासाठी होतं आणि त्या काळामध्ये काही विकास कामं खंडित झाली. कोरोनाची साथ ओसरल्यानंतर खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात केली आणि ही सुरुवात करत असताना आपण सर्वांनी सहकार्य केलं. अनेक विकास कामं आपण मतदारसंघामध्ये केली. दुर्दैवानं शिवसेनेमध्ये गद्दारी झाले. उद्धव ठाकरे साहेबांना सोडून ही मंडळी गेली आणि शासनाला आम्हाला सर्वांना पाय उतार व्हावं लागलं. जी कामं झाली विकास कामं, त्याचबरोबर ज्या कामाला स्थगिती या शिंदे फडणवीस सरकार दिली ती स्थगिती सुद्धा आपण माननीय हायकोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी उठवली आणि ती कामं सुद्धा आपण चांगल्या प्रकारची केली. या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे ही भूमिका मी सातत्याने घेतली आणि हे सगळं करत असताना सर्व सर्कलला समान न्याय देण्याची भूमिका सुद्धा मी प्रामुख्याने त्या ठिकाणी घेतली आणि त्यामुळे विकास कामाच्या बाबतीमध्ये कुठल्याही गावाला अन्याय करण्याची भूमिका ही त्या ठिकाणी घेतली आहे. मला जाता जाता जी कामं दिसली ती सुचवली आणि ती कामं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि त्यामध्ये चव्हाण साहेबांच्या विचारांना जात असताना बेरजेचं राजकारण करण्याची भूमिका स्वतः या ठिकाणी घेतली. मला विशेषतः राज्याची जबाबदारी दिल्यानंतर राज्याच्या अनेक सहकारी जिल्हा बँकांना न्याय देण्याचं काम माझ्याकडे आलं. राज्यामध्ये अतिरिक्त ऊसाचं गाळप पूर्ण करण्यासाठी 32 आधारित सहकारी कारखान्यांना जवळजवळ 525 कोटीची थक हमी सुद्धा देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर राज्यामधील शेतकऱ्यांना पीक त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करणाऱ्या 21,000 विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी सुधारणा करून संस्था प्रगती लाभाची रक्कम 1 लाख रुपयेवरून 1.5 लाख रुपये करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावानं कर्जमाफी योजना जाहीर झाली. माझ्या आधिपत्याखाली सुरू होती. ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलं त्यांना सुद्धा त्या ठिकाणी 50,000 रुपयाचं अनुदान देण्याची भूमिका घेण्यात आली. अनेकांना अनुदान मिळालं. पुढच्या टप्प्यामध्ये अनुदान देत असताना त्या रकमेची तरतूद करण्यात आली आणि ही तरतूद केल्यानंतर सुद्धा हे सरकार गेल्यामुळे अनेकांना आजही त्या रकमेचा लाभ त्या ठिकाणी मिळाला नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आज आपण पाहतोय की आपला जाहीरनामा प्रसिद्ध झालाय. त्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा 3 लाखापर्यंत जे कर्ज घेतील आणि जे वेळेमध्ये कर्जाची परतफेड करतील त्यांना त्या ठिकाणी 50,000 रुपयाची सूट देण्याची भूमिका सुद्धा ही त्या ठिकाणी घेतलेली आहेत. माझ्या काळामध्ये आजारी असणारे कारखाने 15 कारखाने हे भाडे तत्वावर चालू देण्याचा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी झाला. कोरोनाचा काळ होता. शेतकरी हवालदिल झाला होता. ग्राहक हवालदिल झाला होता. मला एक दिवस पवार साहेबांचा फोन आला की बाळासाहेब मार्केट कमिट्या चालू राहायला पाहिजेत. शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी माल बाजारात गेल्याशिवाय त्याच्या हातामध्ये 4 पैसे मिळणार नाहीत आणि ग्राहकाच्या घरामध्ये त्या ठिकाणी भाजी कडधान्य फळं गेली नाही तर त्याची सोय होणार नाही. त्यासाठी मार्केट कमिट्या चालू राहायला पाहिजेत आणि मग त्यासाठी त्या जिल्हाधिकारी महोदयांशी बोलून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुद्धा मी त्या ठिकाणी केला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचा दिलासा मिळाला. त्याच काळामध्ये राज्यामध्ये विक्रमी अशी कापूस खरेदी झाली. जी कापूस खरेदी अडचणीने होती ती कापूस खरेदी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करण्यात आले. असे अनेक प्रकारचे निर्णय हे त्या ठिकाणी घेण्यात आले. आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य दिले. या मतदारसंघामध्ये काम करत असताना वैशिष्ट्यपूर्ण अशी कामं करण्याचा मी प्रयत्न केला. कनेरखेडचा पूल असेल, वाठारचा पूल असेल किंवा कराड तालुक्यामधला वडगाव उमरजचा पूल असेल, मागणी नसताना सुद्धा त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका मी त्या ठिकाणी घेतली. याही परिसरामध्ये सुनील माने आणि त्यांच्या सहकार्यांनी सातत्यानं विकासाची चिकाटी धरल्या असताना या महाबळेश्वरवरून मिरजेला जाणारा रस्ता जो आहे तो रस्ता रहमतपूरच्या परिसरामध्ये चौपदरी करण्याचं काम सुद्धा मी मंत्री असतानाच्या काळामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलं आणि त्यामुळे या परिसराला एक बाजारपेठेचं चांगलं स्वरूप आलं.
कोरोनाच्या काळामध्ये जम्बो कोविड सेंटर उभं केलं. त्याचप्रमाणे अनेक कोविड सेंटरला भेटी मी त्या ठिकाणी दिल्या. आणि हे सगळं करत असताना मेडिकल कॉलेजला त्यावेळेचे नामदार जयंतराव पाटील साहेबांनी सातारा मेडिकल कॉलेजला कृष्णा खोरे महामंडळाची 105 एकर जागा दिली आणि त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजचं काम सुरू झालं. या मेडिकल कॉलेजचं कार्यक्षेत्रामध्ये सातारा जिल्हा असल्यामुळं रहमतपूर येथे त्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची एक पोट शाखा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न केला, तेही मंजूर केलं. कारण मेडिकल कॉलेजच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे हॉस्पिटल असावी यासाठी प्रयत्न केला. हे रहमतपूरचं एसटी डेपो हे बीओटी तत्वावर डेव्हलप करण्यासाठी आपण प्रयत्न केला. अंतिम टप्प्यामध्ये होतं, परंतु दुर्दैवानं सरकार गेलं आणि तिथे कल्पना सुनील भैयांनी मांडली की तिथे एक चांगल्या प्रकारची अभ्यासिका असावी, मुलींची चांगल्या प्रकारची सोय असावी, अशा प्रकारचं काम ही सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलंय. या परिसराला धोम धरणाचं पाणी मिळतं आणि त्यासाठी धोम धरण संघर्ष समितीच्या पाठीशी मी सातत्यानं उभं राहण्याची भूमिका घेतली आणि त्या माध्यमातून आर्वी असेल, नागझरी असेल, त्याच पद्धतीनं पिंपरी असेल, या गावाला न्याय देण्याची भूमिका ही त्या ठिकाणी घेतली. आणि हे सगळं करत असताना पवार साहेबांनी जी संधी दिली त्याचा सर्वांना त्या ठिकाणी संधी देण्याचा मी प्रयत्न केला. कुस्तीला चालना देण्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारची तालीम गृह बांधण्याची भूमिका सुद्धा ही त्या ठिकाणी घेतली. माझ्याकडे पणन विभागाची जबाबदारी होती आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून सुद्धा मॅग्नेटच्या माध्यमातून या राज्यामध्ये पैठण, बीड आणि बारामतीला एक चांगल्या प्रकारचा प्रकल्प त्या ठिकाणी हातामध्ये घेतला. या जिल्ह्यामध्ये सुद्धा कराडला मी त्या ठिकाणी त्यावेळेच्या मार्केट कमिटीला मागणी केली की तुम्ही जागा द्या, शासनाचा पैसा आहे, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची विक्री पश्चात त्या ठिकाणी त्या भाजीपाल्यावर प्रक्रिया करण्याचं काम होईल. तो प्रस्ताव आला नाही, पण बारामतीचा प्रकल्प त्या ठिकाणी सुरू झाला आणि अशा प्रकारची कामं ही मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आली आहेत. आज आपण पाहतोय की महाराष्ट्रनामा या नावानं आता आपल्या सर्व मित्र पक्षाचा महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय आणि त्यामध्ये सुरुवातच अशी आहे की बांधिलकी संविधानाप्रती आणि संविधानाशी बांधिलकी ठेवून आपणाला त्या ठिकाणी काम करायचं आहे. हे करत असताना पहिल्या 100 दिवसात काय करणार, तर मगाशी देवरादादांनी उल्लेख केला त्याप्रमाणे महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमाह 3,000 रुपये देणार. 1,500 रुपये हे सरकार देते. यांनी प्रचार त्याचा केला, आमच्यावर टीका केली की ते आम्ही बंद करणार. शासकीय योजना कुठली बंद होत नाही. आपण संजय गांधी स्वावलंबन योजना असेल, जवाहर योजना असेल, कुठल्याही योजना बंद होत नाही आणि ही योजना त्या ठिकाणी 3,000 देण्याची आम्ही भूमिका त्या ठिकाणी घेतली आहे. स्वयंपाकाचे 6 गॅस सिलेंडर प्रत्येकी 500 रुपयात उपलब्ध करण्याची भूमिका सुद्धा ही त्या ठिकाणी घेतली. आपण पाहिलं असेल पूर्वीच्या काळामध्ये देवीची साथ यायची, त्याचप्रमाणे पोलिओची साथ यायची, त्यासाठी लसीकरण झालं, त्यामुळे त्या रोगांचं उच्चाटन झालं. महिलांच्या मध्ये विशेषतः जे कॅन्सर होतात त्यासाठी म्हणून 9 ते 16 वयोगटातील सर्व मुलींना कॅन्सर प्रतिबंधक लस देण्याची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. बचत गट हे सक्षमीकरण झाले पाहिजे यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणार. आज राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडे जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी स्वतंत्र त्या ठिकाणी स्थापन करणार अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली आहे. मुलींच्या नावावर काही रक्कम ठेवून तिनं 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर तिला 1 लाख रुपये देण्याची भूमिका आहे. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आहे. विशेषतः आपण जर पाहिलं तर एमपीसीच्या परीक्षा मुली देतात, एकदा परीक्षा दिली तर 1.5 वर्ष निकाल लागत नाही आणि म्हणून त्यासाठी परीक्षा दिल्यानंतर 45 दिवसामध्ये निकाल लागला पाहिजे अशा प्रकारची तरतूद करण्यात येणार आहे. एमपीसीच्या परीक्षेला बसत असताना एखाद्याला वाटतं मला तहसीलदार व्हावं, ती परीक्षा देण्यासाठी फी द्यायची आणि त्याच वेळेला त्यांना वाटतं की मला PSI व्हावं, मग त्यासाठी पुन्हा फी भरायची आणि पुन्हा कार्ड घ्यायचं आणि म्हणून त्यासाठी एमपीसीच्या सर्व परीक्षा देण्यासाठी एकदा शुल्क आकारून युनिफाईड मास्टर कार्ड देणार आणि त्याच्या आधारे वर्षभरामध्ये जेवढ्या परीक्षा होतील त्या परीक्षेला त्यांना त्या ठिकाणी बसता येईल. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार, सरकारी रुग्णामध्ये मोफत औषधोपचार करण्याची भूमिका घेणार आहेत आणि या महाराष्ट्रातल्या सर्व जातीची जनगणना करणार असा निर्णय घेतलेला आहे. काही जण म्हणतात हे केंद्राचा अधिकार आहे, जरूर हा केंद्राचा अधिकार आहे, पण आम्हाला महाराष्ट्र राज्याला अधिकार आहे की या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जातीचे किती लोक राहतात आणि ती जनगणना करण्याची भूमिका सुद्धा जर महाविकास आघाडीला आपण सर्वांनी संधी दिली तर करणार.
आज राज्यामध्ये महाविकास आघाडीला अतिशय पोषक वातावरण आहे आणि त्या दिशेने असे निर्णय घेणार. संजय गांधी स्वावलंबन योजनेची मर्यादा सुद्धा वाढवणार. त्याच पद्धतीने जीवनावश्यक वस्तूचे दर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने पावले उचलणार अशा प्रकारची घोषणा केली आहे. दरमहा वीज वापर हा 300 युनिटपर्यंत जे करतील त्यांना 100 युनिटपर्यंत वीज दरमहा माफ करण्याची भूमिका सुद्धा ही त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहेत. ती जुनी पेन्शन योजना लागू करणार. वृद्ध कलावंतांना मानधन देण्याची भूमिका सुद्धा ही त्या ठिकाणी घेण्यात आहेत. त्याच पद्धतीने आपण पाहतो की गेले 2-2.5 वर्ष नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत निवडणुका झाल्या नाहीत. या निवडणुका कशासाठी होतात की सार्वजनिक जीवनामध्ये काम करण्यासाठी संधी मिळावी, त्याचप्रमाणे त्या भागातल्या लोकांचे प्रश्न सुटावे यासाठी या निवडणुका होतात. या सरकारनं धर्माच्या आधारावर त्या ठिकाणी फूट पाडलेली आहे आणि या निवडणुका घ्यायच्या नाहीत का तर मताचं विभाजन होईल आणि म्हणून या निवडणुकाचा कालबद्ध कार्यक्रम घेण्यासाठी वेळापत्रक जाहीर करणार अशा प्रकारची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी घेणार आहेत. महायुतीच्या शासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम अनेक वर्ष रखडलेलं आहे आणि ते काम सुद्धा वेळेत पूर्ण करण्यासाठी एक कृती आराखडा तयार करण्यात आहे. आपण पाहिलं असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम स्मारकाचं अनेक वर्ष रखडलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं काम सुद्धा रखडलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं ना राजकारण करण्याची भूमिका या राज्यकर्त्यांची आहे आणि त्यासाठी शिवाजी महाराजांच्या विचाराने जाण्याची भूमिका महाविकास आघाडीची आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये महायुतीच्या शासनानं काही खासगी संस्था व व्यक्तींना भूखंड देण्याची भूमिका घेतली आणि हे भूखंड त्या ठिकाणी देत असताना ते चुकीच्या पद्धतीने दिलेत आणि त्याचा फेरआढावा सुद्धा त्या ठिकाणी घेण्याची भूमिका ही या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं की निवडणुकीला उमेदवार जे उभे राहतात त्या उमेदवारांना स्वतःचं शिक्षण, त्याची प्रॉपर्टी जाहीर करावी लागते आणि यावेळेला निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की जे उमेदवार निवडणुकीला उभे राहतील त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर कुठला गुन्हा असेल तर ते मराठी दैनिकामध्ये त्या ठिकाणी द्यायचं आणि 3 वेळा द्यायचं, पक्षानेही द्यायचं आणि त्याचप्रमाणे उमेदवार द्यायचं. पण नशीब असं आहे की माझा काही वेळ येणार नाही, माझ्यावर कुठलाही गुन्हा नाही. कारण सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जात असताना या मतदारसंघामधलं सामाजिक स्वास्थ्य टिकलं पाहिजे, सामाजिक स्वास्थ्य त्या ठिकाणी बिघडता कामा नये ही भूमिका त्या ठिकाणी घेतली. वेळ प्रसंगी त्या ठिकाणी थोडं मागं सरून पण संघर्ष कुठं होता नाही अशी दक्षता आम्ही घेतो. परवा उमेदवारी अर्ज भरायला सुद्धा आपण सर्वजण त्या ठिकाणी आलात आणि त्यावेळेस सुद्धा आपली वेळ असताना, आपली रिसर परवानगी असताना सुद्धा आपली रॅली अडवण्याचं काम केला. मी चढदेशी निर्णय घेतला, ठीक आहे तुम्ही आमच्या रस्त्यात अडवायला ना, अर्ज भरायला देवराजदादा पाटील आणि सुनील माने यांना पाठवलं आणि मी सांगितलं मी जाऊन सभा घेतो. आम्हाला संघर्ष करायचा नाही, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही संघर्षाला घाबरत नाही असा कोणी अर्थ काढू नका. वेळेप्रसंगी ती वेळ आल्यानंतर आम्ही तेही करू. ही निवडणूक शांततामय सहजीवनासाठी होणं आवश्यक आहे. आज या चव्हाण साहेबांच्या मतदारसंघामध्ये कोणत्या प्रकारची प्रवृत्ती येत्या याचा विचार सुद्धा आपण केला पाहिजे. इथं काही व्यक्तींनी भाषण करत असताना असं चाललंय तसं चाललं, काही चाललं नाही. मी अनेक वर्ष तुमच्याकडून अनेक गोष्टी शिकलेल्या आहे. एवढं सोपं नाही. हा चव्हाण साहेबांच्या, पवार साहेबांच्या, काँग्रेसचा विचाराचा हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे निश्चित या सर्व मतदारसंघामध्ये आपण सर्व मला सहकार्य कराल. आपणा सर्वांची पुन्हा एकदा सेवा करायची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती सुद्धा या निमित्तानं या ठिकाणी करतो. आपण माझी कामं ही सर्व त्या ठिकाणी पाहिलेली आहेत. या समोरच्या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की आम्ही उमेदवारी का दिली तर त्यांची प्रशासकीय क्षमता ही मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे तशा प्रकारचं त्यांनी दिलंय. आणि ज्यांना दिलं नाही त्यांना काय सांगितलंय तर त्यांना सार्वजनिक जीवनात असे वरिष्ठ पद धारण करण्याचा कोणताही प्रास्ताविक अनुभव नाही. आपण उमेदवार निवडीत असताना काय करायचं हे सुद्धा त्या ठिकाणी करणं हे त्या ठिकाणी आवश्यक आहे. मला या नवीन मतदारसंघामध्ये 4थ्यांदा ही संधी आपण या ठिकाणी दिलेली आहे. पक्षानं माझ्यावर या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे. आपण फक्त 20 तारखेला मला मतदान त्या ठिकाणी करावं अशी नम्र विनंती या ठिकाणी करतो. मी एवढंच सांगतो की क्रिकेटला खऱ्या अर्थानं सन्मान देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. मीही काही काळ क्रिकेट
खेळलेलो आहे, आपण सुद्धा अनेक क्रिकेट खेळलेला आहोत. ज्या फुलटॉस येतो ना, तो फुलटॉस स्टंपाच्या वरनं मागे जातो, विकेट 100% जात नाही. पण तो फुलटॉस आलाय, 6 मारण्याची जबाबदारी तुमची आहे, ती 6 आपण मारा. अशा प्रकारचं सुद्धा आव्हान या निमित्तानं या ठिकाणी करतो. आपण या मतदारसंघामध्ये सातत्यानं माझ्यावर प्रेम व्यक्त केलं, सातत्यानं एक चांगल्या प्रकारची भूमिका घेतली. येत्या या 4-5 दिवसामध्ये आपण सर्वांनी घरोघरी जावं, चिन्ह आपलं त्या ठिकाणी समजून सांगावं. चिन्ह समजून सांगत असताना मतदान केंद्रावर आपण जास्त मतदार आले पाहिजे यासाठी भूमिका घेतली. 13 तारखेपासून 16 तारखेपर्यंत घरोघरी मतदान त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्याही लोकांना त्या ठिकाणी आपण समजून सांगावं. मतदाराला त्या ठिकाणी मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी सुद्धा आपण तिथपर्यंत त्यांना सहकार्य करा. आणि आपल्या सर्वांना सांगा, आपली लढाई ही महाराष्ट्रामध्ये, मी इथं म्हणत नाही, आपली लढाई ही महाराष्ट्रामध्ये अप्रामाणिक व निर्वाळलेल्या व संविधान व कायद्याला कमी महत्व देणाऱ्या प्रवृत्तीची आहे. आज आपण पाहतोय भारतीय जनता पक्षाचा एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतोय, आणि तो गोळीबार करताना कुणावर करतोय तर मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यकर्त्यावर करतोय. आणि म्हणून त्या दृष्टीने त्या प्रवृत्तीचा लढा देण्यासाठी आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला सहकार्य करावं, अशा प्रकारची विनंती या निमित्तानं आपणा सर्व या ठिकाणी करतो. आपण आतापर्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य केलंय, याहीपेक्षा अधिकचं सहकार्य करावं. 20 तारखेला मतदान आपण अतिशय त्या ठिकाणी टक्केवारी कशी वाढेल असं करावं. आता विरोधी बाजूकडून काही अफवा पसरवल्या जातात, काही गोष्टी केल्या जातात. मी तुम्हाला एवढंच सांगतो की मी या मतदारसंघामध्ये कारव्या शेजारी असलेल्या कोरेगाव पासून जायगावपर्यंत, सातारा तालुक्यामध्ये असलेल्या भैरवगड पासून अगदी भूषणगडपर्यंत प्रत्येक गावा मला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. असं गाव दाखवा की ज्या गावात मी काम केलं नाही, मी म्हणाल ते त्या ठिकाणी ऐकेन. आणि मला रात्री 2-2:30 वाजता उठवलं आणि तुम्ही सांगितलं की आपल्याला बाळासाहेब या गावात जायचं आहे, तुम्ही ड्रायव्हिंग करा, मी त्या गावात अगदी बिंदासपणे पोहोचेन. एवढा अभ्यास या मतदारसंघाचा केलेला आहे. आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला आपणा सर्वांची सेवा करायची संधी द्यावी. यानंतर आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब बोलतील आणि पवार साहेब या ठिकाणी येणार आहेत, आपल्याला अभिवादन करणार आहेत. पण त्यांना जर या ठिकाणी येता आलं नाही तर ते मीडियाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतील. माझ्याशी पवार साहेब बोलले, त्यांनी सांगितलं की मला चंदगडला त्या ठिकाणी पावसात भिजावं लागलं, मी मध्ये कागलच्या सर्किट हाऊसला ड्रेस चेंज केला आणि मी याला निघालोय. बरेचसे पुढे त्या ठिकाणी आले नाहीत. या वयामध्ये सुद्धा 84 वर्षाचं वय असताना सुद्धा आदरणीय पवार साहेब हे सातत्याने फिरतायत. आणि त्यांची भूमिका एकच आहे की हा महाराष्ट्र फुले आंबेडकर शाहू छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने गेला पाहिजे, त्यासाठी तळमळ आहे. त्या तळमळीला आपण साथ दिले, याहीपेक्षा अधिक साथ द्याव्याची विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.